मामाने आपल्या 14 वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली। ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली। पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय तपासाअंती मंगळवारी ही घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या शाळेला 22 जानेवारी रोजी सुट्टी होती, त्यामुळे ती घरीच होती। त्या दिवशी तिच्या गावात भंडारा देखील होता, त्यामुळे ती जेवण करण्यासाठी गेली होती। परत येत असताना रस्त्यात तिला तिची मामी भेटली, त्यामुळे ती मामीसोबत त्यांच्याकडे गेली। तेथे सायंकाळी मामीने तिला आणि तिच्या मामाला चहा दिला। त्यानंतर मामी चहा पिऊन गावात भंडारा बनवण्यासाठी निघून गेली। पीडित मुलगी आणि तिचा मामा हे दोघे चहा पित होते। तेवढ्यात मामाने घराचे दार आणि लाईट बंद केले। त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले। या घटनेनंतर पीडित मुलगी ही कशीबशी घरी पोहोचली। तिने जे काही घडलं ते आपल्या आईकडे कथन केलं। दरम्यान पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला वरुड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले। तेथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचे जबाब नोंदविला। त्या आधारावर कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला। हे प्रकरण मध्य प्रदेशातील संबंधित ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे।